सुट्टी मेकर बरोबर सगळा खेळ आहे. आज सुट्टी मेकरची किंमत काय आहे ती मला कळाली सीमेला, पण दोघांनी दावून दिलं की आपापेक्षा पैसे महत्वाचे नाही ते आम्हाला, किंवा आपापेक्षा कोण महत्वाचं नाही याच्यात. त्यांच्यासाठी त्यांना पण माहित आहे की त्यांच्यापर्यंत कोण असलं जाईल त्या दिवशी मी आहे. आता आपलं सेमी फायनल झाल्यावर सगळ्यांचं तुमच्या चारही बैलगाडी मालकाचं संगनमत झालं का आपण? हो, संगणमत झालं आमचं, पण शेवटी भागातलं मैदान आहे. कोरेगाव म्हणलं की तुम्हाला माहिती आहे आपलं गाव शेजारी आणि आपल्या मातीचं आज परंपरेचं मैदान आहे. जसा म्हणतो का नाही आपण एक आपल्या इज्जतीचं मैदान आहे. त्याच्यामुळे मला बैल पळवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं आणि गेल्या वर्षी माझा मी बॅडलॅकमुळे थोडाफार आपण सीमेला थोडक्यात मार खाल्लेला, त्यामुळे मी आता मला बैल पळवायचं होतं. नाही, चिठ्ठीचं टाकण्याऐवजी आम्ही आमच्या पाकड्यावाले म्हणजे आपण तुम्ही म्हणाल ती आम्हाला मान्य आहे. आणि मी काय म्हणजे आमचं पण म्हणणे काय होते की शेवटी मला आज माझ्या पैऱ्यात बैल आहे, मला विचारणं कारण म्हणजे त्या विचारणं गरजेचं आहे की मला जर काय नाही पाकऱ्या पळाला असं तरी मला आनंद होता, मथुर पळाला तरी आनंद होता आणि भोंगा पळाला असं तरी मला आनंद होता. कारण काय माझं पण एक म्हणणं होतं की दोन्हीतला एक कुठला तरी बैल पळावा. म्हणजे आम्हाला पण आज आमच्या भागातलं मैदान आहे, आज एक बैल तो पळाला असता एक बैल त्यातला कुठला पळाला चालला असं, पण आता ती शेवटी काय मान्य नाही झालं, नशिबान झालं आणि चांगलं नशिबानं चिठ्ठीत आपली टाकली, चिठ्ठीनं आपल्याला पळायला नाही झालं. किती पूर्वती आली होती आहे ना आपली टीम म्हणजे तुम्हाला सांगितलं की मला घरची माझी स्वप्नाली सागर निखिल पांढरा आमची एकदम हक्काची आहे ती. माझ्या ड्रायव्हर माझा फिक्स आहे भैया, आणि माझे महत्वाचं मला पैरा झाला पण विचारलं पण नाही की ड्रायव्हर कोणी आणायची गाडी काय करायचं, बैल फक्त आणायची झोपायचं छाला तुम्ही म्हणाल तसं. म्हणजे असं मन मोकळं असलं की नाही गुलाल 100% होतो. आणि महत्वाचं काय आहे निखिलचा आणि पांढराचं म्हणजे सागरचं सांगायचं म्हणलं का नाही की आज मला त्यांचा अभिमान वाटला की आज त्यांना का नाही कित्येक जण खाली विचारा की आज त्यांना दोघांना किती जण तरी म्हणत होती की निखिल आप्पा निखिलला आणि सागरला पाठवा, पण त्यांना जिंदगीत एकच सांगितलेलं आहे जिंदगीत ब्रँड बना. आज जिंदगीत म्हणजे आज महाराष्ट्रात एक नंबरला ब्रँड आहे दोघं, पण पैसा आजची उद्या कमावतेली, पण त्यांनी जे नाव कमावलेलं आहे ना ते मोजू शकत नाही त्यांच्या कलेतनं. पैसा आज त्या म्हणजे त्यांच्या नशिबात पैसे येतेली जातेली, पण त्यांनी आज जाऊन देवलं की आम्ही पैशासाठी नाही, आम्ही आमची घरची माणसं आणि प्रेमासाठी आहे की त्यांनी दोघांनी पण बैल आज सोडली फायनलला. तसं असते माणूस एखादं बोलतो की पैशासाठी. नमस्कार. आपण फायनलचा मानकरी झाला, काय सांगाल? सुंदर अशी सेमीत लढत झाली, काय बोलाल त्याबद्दल? लढत लेट ऑफ झाली आणि ती पण बैल अति सुंदर पळाली, आमची पण बैल आज सुंदर पळाली. आणि महत्वाचं दायगावाल्यांचा आणि पाकऱ्या बैलाच मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांच्यामुळे आज हिंद केसरी झालो. आणि मागच्या मुळे आपण मी म्हणतो गेम चेंजर आहे ना, ती खरं आहे ना वाक्य? आपण गेम चेंजर आहे ना, का आहे आज महिन्यात 2 वेळा हिंदी केसरी झाला आणि सलग 3 वेळा हिंदी केसरी झाला. आज अजून त्याच्या म्हणजे काय इच्छा आहे माहित नाही, पण मोठ्या मैदानात राहतो. मोठ्या मैदानात आज कसं होतं जरा सेमीला गाडी खाली पळायला गेली राहिना पण टॉपचा म्हणजे सगळ्याच नंदी टॉपचं तसं म्हणता येईल, पण काय सांगाल कसं वाटतं? मला गॅरंटी होती की राहिना गाडी पासून देणार नाही काय झालं तरी, आणि मी सांगताना सांगितलेलं दादांना पण की काय झालं तर राहिना त्याच्या बाजूची गाडी पासून आला तर ती म्हणजे आपला पण शेजारची गाडी पासून देत नाही, आणि तसंच झालं. गाडी चांगली पळाली, झालं थोडक्यात सामना झाला. आम्ही पण त्या दोन्ही बैलांचं म्हणजे अभिनंदन करतो की आज ती पण बैल महाराष्ट्रात 1 नंबरची येते आणि आमच्या दोघ्या बैलांचा आज गुलाल झाला आणि दोन्ही पण बैल हिंदी चारही बैल आज हिंदी केसरी झाली. परत चिठ्ठी टाकली गेली का? चिठ्ठी तर टाकली गेली आणि त्यात आपलं नाव आलं. आणि मग काय सांगाल बैलाने एवढं मोठं नाव केलंय किंवा काय त्याच्याबद्दल बोला? भारत नंतर नाव चालवते, भारत नंतर भारतचा आशीर्वादच म्हणायचा येऊ. भारतनं कोरेगाव 2 वेळा हिंदी केसरी झाला, 7 वेळा हिंदी केसरी झाला आतापर्यंत बैल, आणि रायना आज 3 वेळा हिंदी केसरी झाला. म्हणजे आपल्याला महादेवाचा आशीर्वादच आहे की बैल आणि आपला पायरा माझा आणि यांचा पायरा शेटचा दादांचा रात्री मला वाटते 9:30 वाजता 9:30ला पायरा झाला आमचा. 9:30ला पायरा झाला आणि माणसं म्हणजे एकदम सरळ मार्गी साधी आणि गरिबांचा बैल पळावा. आणि इच्छा माझी एक असते की स्वप्न आहे की ज्याचा गरीबाचा बैल आहे तो फायनल राहतो तर राहतोच, आणि माझा पैरा तोच असतो. आणि आज आमची म्हणजे पैरा आमचा 2-3 वेळा झालता, पण काही कारणानं कॅन्सल झाला आणि पुन्हा जुळून आला. पण आम्ही पुन्हा एक परत आणखीन गाडी पळवणार, आणि आता जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं नाही तोट्यातील तेव्हा आपण पुन्हा एकदा गाडी पळवायची. ती गाडी गुलाल राहिली, आज हिंदी केसरीच्या मैदानात गुलाला जर राहिली आम्ही ती पुन्हा एकदा गाडी पळवणार. पुन्हा एकदा गाडी पळवणार. आपण जसं बघतो तसं आपल्या दौडीचे बऱ्यापैकी त्यांचे सगळेच पैसे भोंगा म्हणा, छोटा भारत म्हणा, गुलाल आहेच चालू. भोंगाला आपल्या भागात म्हणा इकडे गुलाल चालू आहे, भोंगा नाव करतोय. आणि आता महत्वाचा आता पाकऱ्या घरचा बैल झालाय, घरचाच आहे. तसा सावकार घरचा आहे, तसा पाकऱ्या पण आज घरचा बैल आहे की पाकऱ्याचा म्हणजे सावकारचा पैरा मी आज आमच्या गावात म्हणजे कोरेगावात जवळच्या मित्रांना केला, आकाश शिंदेला. नाहीतर रायनान पाकऱ्या रायनान आणि सावकार पाहणार होती. मग ते मी आपले मित्र आहेत चांगले जवळचे, मग ती पहिलवानाने अक्षय जैनला तेव्हा बैल आपण पैरा करून दिला.
गाडीनं थोडं हे झालं सेमीला, पण ती पण गाडी राहायला पाहिजे होती. आज गावातला आणि भावानी पण गाडी राहायला पाहिजे होती. आमची मजी कसं आहे, आज नवीन खरेदी केली ती आमचे मित्र राहुल बर्गे, अक्षय बर्गे, की नवीन खरेदी केलेली, ते पण गाडी आज राहायला पाहिजे होती त्याला. हे सगळं आलं नियमाला चिठ्ठी टाकली सगळं झालं. आणि देवाच्या मनात होता आपला बैल पळवायचे दोन्ही पण पळाली. गुलाल झाला समाधान, नंबर घेतो आपण उद्या. हा गुलाल हिंद केसरी झालं समाधान आहे आम्हाला. जिंदगीचा मान मिळाला ना आप्पा, ते महत्वाचं आहे. आणि आप्पा थोडक्यात विचारतो की सुंदर आणि भारत कोरेगावच्या मध्ये एक केला आहे ना, की एकदा एक नंबर केला, 2 नंबर केला, 2 वेळा हिंद केसरी झाला आणि आता राहिना झाला. जोडी लय चर्चेची झाली तुला कोरेगावच्या मैदानात. कोरेगावला अंधारातच कासऱ्याचं अंतर. आहे की नाही? भारत आणि सुंदर आहे ना. भारत आहे. हा. परत बैल होणार नाही मला तसा. सागर नमस्कार. नमस्कार सागर, काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल किंवा काय कसं? काय ना, आमची इच्छा आहे म्हणजे पाठीमागच्या वेळी आमचं म्हणजे हिंदी केसरीचं मैदान कोरेगावचं फक्त हुकलेलं, तेच आम्हाला यावर्षी करायचं होतं. आणि योगायोगानं काय झालं, आपला मथुर पण काय आपलाच बैल आहे आणि रैना पण काय घरचाच बैल आहे, त्यामुळे दोन्ही बैल एकत्र आले तेवढं दुःख आहे. बाकी काय नाही, बाकी आम्हाला हिंदी केसरीचा मान लागला लय, आता आम्ही खुश आहे, लय सुखी समाधान आहे. आता दोन्ही बैल एका सीमित ती काय ही ते आता नशिबाचा भाग आहे, शेवटी काय दोन्ही बी घरातलीच बैल आहे, आमचा कुठलाच बैल नाही. तो पण बैल माझाच, हे पण बैल माझाच. आपण असं सागर आहे की मन मोकळेपणे बोलणार हा सागर आहे नाही, ना? सागरचं स्वभाव पहिल्यापासून निखिल सागर काय आता तुम्हाला महाराष्ट्र सुट्टी मेकर दिसली. हे माझे 10 वर्षापासून माझ्यापाशी येते. होय. लहान त्यांना असताना त्यांना ती जाणीव आहे त्यांची की आजची मैदान नाही, ते आपल्या घरात नाही, आपल्यासाठी मध्यरात्री येऊ शकतो, काय पण करू शकतोय. आणि पण त्यांचं एक माझं म्हणणं आहे, मी त्यांच्याकडे नुकसान करत नाही आजपर्यंत. त्यांना पण माहित आहे की तुम्हाला जे तुम्ही गाड्या धरले ते तुम्ही सोडा, आणि त्यांना पण माहित आहे मी सांगितलेलं की तुम्हाला. पण त्यांचं शेवटी कसं आहे, आज त्यांच्या पण इज्जतीचा सवाल होता ना. आज राहिना भागाचा घरचा म्हणजे की त्याला अभिमान असतो आणि इज्जत असते, आणि दोघांनी बऱ्यापैकी पैरे करतात ती. आम्ही भारतच्या माग या बैलाला आमचे लय स्वप्न पूर्ण केल्यात. आज ठामपणे सांगतो की असं एक पण मैदान हिंदी केसरीला त्याने सोडले चुकून, आमच्याकडून आमच्या चुकीने एक मैदान फक्त कोरेगावचं मी झालं तेवढंच, आपलं पुशेगावचं. बाकी सगळे मैदान आम्ही केले, माहेश्वरचं मैदान केलं, आता काशेगावचं मैदान केलं, हे आजचं मैदान केलं. त्याच्या आधीच आम्ही कोरेगावचं मैदान केलं, पण ती एक काय प्रॉब्लेम कारणानं जरा आमच्या अजून एक चूक झाली. आपा बैलाकडनं कधी चुकवतात काय असेल ते माणसाकडे होती. पहिला चुकी आणि महत्वाची काय आहे, सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर घरचं असल्यामुळे मला अडचण येत नाही. तिघ काही पण करू शकते, तेवढी गॅरंटी आहे मला. ही रात्रीत तुम्हाला न झालेला पैर करू शकते ती. आपण तुम्ही भारी बोलला की कोण म्हणते तसं आहे ना आपा, की यानं पैसे घेतले मग सुट्टी अशी केली तशी केली, त्यामुळे तुम्ही आता क्लिअर केलं. काय बोलणार आपण त्याच्याबद्दल? सुट्टीसाठी कसं आहे, मला पाहिजे महत्वाचं काय, हे जी प्रेम आहे, प्रेमापेक्षा पैसे महत्वाचं नाही, प्रेम महत्वाचं. माझा ड्रायव्हर छकरावरच नेतो माझा, हा. म्हणजे त्याला हिंद केसरी तो आज 3री बार झालेला आहे. तेव्हा 3री बार तेव्हा हिंद केसरी, ह्याच्या अधिकार पण झाला हिंद केसरी, पण तो स्वतः ड्रायव्हर पाणी करतो, छकरावरच नेतो या. म्हणजे त्याला काय म्हणायचं, म्हणजे ती घरातले का आहे ना. पांढरा पिंडा सगळी मनीष बिनीश ही सगळी घरातली होती. इकडे सागर तुझ्यावर पण कुठेतरी टीका केली जाते का बैल? आता आम्ही 4-5 जण आहे, आमच्या 8 गाड्याच फायनल राहिले, चौघांच्या विषय काय असतो, आम्हाला गर्व कुठल्या गोष्टीचा नाही, सगळ्यांनी मिळून मिसळून आज गाड्या सोडल्या. पण शेवटी घरचा पण फायनल झाले, आनंद वेगळाच असतो. मी माझा घरचा पण सोडून कुठे जात नाही, इतर दुनियादारी, पण घरची गाडी राहिल्यावर घरचा. आप्पा पहिल्यापासून एक निष्ठ भारत पासून झालेला म्हणजे सागर आहे ना आपा. सागर एक निष्ठला किंमत आणि एक निष्ठला लय मोठं नाव होतं. जो जातीवंत आहे, जो ओरिजिनल आहे, त्याला तो कधी कमी करू शकत नाही. जो जाती तुम्ही जी न्यू आज आहे ते ओरिजिनल, त्यांचं आज भविष्यात अजून मी मैदानात काय, मी कंटिन्यू रोज मैदानात नाही, नाही माहिती आपा. त्याच्यामुळे त्यांना काय शेवटी काय ती म्हणते ते ना, पण जे त्यांनी जाणीव ठेवली की नाही त्याला मी त्यांना सलाम देतो. है की नाही आपा? माझ्यापासून मी तुम्हाला सांगितलं, मगाची पण सांगितलं, आता पण सांगतो की माझ्यापासून त्यांनी अपेक्षाच केलेली नाही पैशाची कधी आजपर्यंत, की आता त्यांना लय जण पैसे देणार आहे. म्हणजे त्यांना मलाच माहिती त्यांना किती जण पैसे देते, ते अधिकार पैसे पाठवते माणसं त्यांना. मला माहित आहे त्यांना किती जण पैसे किती पाठवते ते, पण पैशापेक्षा ते अधिकार सांगते. जेव्हा आपला आप्पाचे बैल असेल तेव्हा आम्ही 3 फेरं सोडू शकत नाही. आपण ही कमवलं आहे ना बैलगाडी क्षेत्रात. कमवायचा आहे. आणि आज बैल पण आज निखिलला मी फोन केला की निखिल असा पायरा होतो, सागरला म्हटलं काय करायचं, दोघं म्हणली बिंदास्त. परत बैला फोन केला काय करायचं, निक्या म्हणला बैल हेच घालायचं, काय पण होते हेच बैल घाल, तेच पायरा केला. आणि रात्री 9:30 किती 9:30 नाही 12 वाजता आपा म्हणले की बैल ह्यो चालतोय का, तर म्हणलं बैल चालतोय, या बैला आपण 100% राहणार का तर तिसऱ्या वेळेला रात्रीचं पैर झाली ती. तिसऱ्या रात्रीचा पैर काल झालं बाहेर. रात्री 3 वाजता पैर झालाय. पावती सकाळी घेतली आम्ही आज. आमची निघली 83 मध्ये 3 नंबर. तीनला पायरा झाला. हो, आणि त्या शाहरुखनं आपल्या पावती दिली आम्हाला, आपल्याला पावती दिली, पैसे पण नाही घेतले त्यानं. पैसे पण नाही घेतले. आणि त्याने सकाळी 3 नंबरला पावती दिली 22 मध्ये.
ओके ओके म्हणजे काल पायरा झाला आणि पावती दुसऱ्याची घेतली. हो पावती आपण पैरा करून टाकलेली. अरे वा, मग आणि- टाकून ठेवली ती पावती? हा पावती. आणि यांनी पण पावती टाकलेली, यांचा पण पैरा कॅन्सल झाला, काहीतरी घोटाळा हा, झाला. हा, हा. ते दोन्ही मिळून आला आणि आमचा अधिकार पैर 2-3 मैदान कॅन्सल झालता. मग ते मी अचानक फोन केला म्हणलं दादा आपण गाडी पळवू. होती गाडी पावायची पाखऱ्यावर मागच्या वर्षीपासून काशीगावापासून. हो. दादा नमस्कार. नमस्कार. कसं आहे, ह्यांच्या भागातला राजा माणूस किंग आहे, बैलगाडी क्षेत्रात किंग आहे तो. आज त्यांच्या रायनावर पळाला म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? आपण एक दिवस अक्का काढला आपण. पळायला काय म्हणजे आम्ही बरं दिवस झाला म्हणजे पायऱ्या चाललेलो होतो आमचं, पण असा घडून येत नव्हता पायरा. ते काल योगायोगाने घडून आला हा. आणि आज पळालो आणि आज चांगलं झालं. आप्पा बायांनीच पळवलं गाड्याच. बाया नमस्कार. नमस्कार. बाय काय सांगतात? आप्पा बसले सगळे बसलेत, काय सांगाल? आप्पा म्हणजे माझा मोठा भाव असल्यागतच आहे. आणि आप्पांचा रात्री एकदा फोन आला मला 11:30-12 दरम्यान आपला आणि पाखऱ्याला पायरा झालाय. आणि आपण रात्री सांगितलं होते 100% काहीतरी घडवू आपण. हा. आणि ते झालंय ना. आणि जेव्हा जेव्हा रातचा पायरा होईल हा. म्हणजे आजचं 3रं मैदान आहे हिंद केसरीचं. रातचा पायरा झाला की नंबर होईल. बोलायला 100% फिक्स आहे राहणार. शुभेच्छा. धन्यवाद.